वे प्रोटीन खायला तुम्ही भिताय का आणि वे प्रोटीन एवढं बदनाम काय ते मी तुम्हाला पहिले सांगणार आहे। ज्यावेळेस दुधाचे पदार्थ बनतात तसंच वे प्रोटीनसुद्धा बनतं। ज्यावेळेस पनीर बनतं त्यावेळेस उरलेलं जे पाणी शिल्लक राहतं ते असतं वे। त्याची ज्यावेळेस पावडर फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं जातं त्यावेळेस थोडीशी प्रोसेस केली जाते, प्रिझर्वेटिव्ह टाकले जातात, ते पावडर फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं जातं, त्याला आपण वे प्रोटीन म्हणतो। आणि हे वे प्रोटीन एवढं बदनाम का होतं? ज्यावेळेस लोक हलक्या क्वालिटीचं वे प्रोटीन खातात, त्याच्यामध्ये मिक्स केलेलं असतं, लोकल ब्रँडचं खातात, त्यावेळेस तुम्हाला काही साईड इफेक्ट होतात। त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की वे प्रोटीन एकदम खराब आहे आणि ते चांगलं नाही। आता काही ब्रँड हे खूप चांगले आहेत आणि ते खरंच चांगलं परफॉर्मन्स करतात, तुमच्या मसल रिपेअर करण्यासाठी, तुम्हाला फॅट लॉस करण्यासाठी हे खूप जास्त मदत करतात। आता वे प्रोटीन घेतलं पाहिजे का? तर हो, नक्की घेतलं पाहिजे। ज्या लोकांना जेवणातून प्रोटीन घेणं शक्य होत नाही, खास करून जे व्हेज लोक आहे त्यांना ते शक्य होत नाही, ते वे प्रोटीन नक्की घ्या। फक्त घेताना चांगल्या ब्रँडचं घ्या, जेणेकरून तुमचं एकदम शरीराला काहीच घातक परिणाम होणार नाही आहे। एकतर घ्यायचं असेल तर एकदम चांगल्या कंपनीचं घ्या, नाही तर वे प्रोटीन खाल्लं नाही तरी काही फरक पडत नाही। आता काही लोक हे लॅक्टोज टॉलरंट असतात, म्हणजे त्यांना दुधाचे पदार्थ जमत नाही, तर त्यांनी काय करायचं आहे माहिती आहे का? वे प्रोटीन आयसोलेट घ्यायचं आहे, त्यांना मग त्रास होणार नाही आहे। लॅक्टोज टॉलरंट असतील त्यांनी हे घेतलं तरी काही हरकत नाही। पण वे प्रोटीनला बदनाम करू नका, ते चांगलं आहे। जर योग्य पद्धतीने वर्कआउट नंतर तुम्ही घेतलं तर ते खूप जास्त मदत करणार आहे तुम्हाला फॅट लॉससाठी। आता त्याचा फायदा कसा करून घ्यायचा आहे? जे लोक रात्री त्यांना जास्त भूक लागत नाही, त्यांनी काय करायचं आहे? एक वे प्रोटीनचा स्कूप घ्यायचा आहे, तो पाण्यामध्ये टाकून प्यायचा आहे, त्यात थोडं सरळ खायचं आहे, फक्त एवढंच करायचं आहे तुम्हाला। जोपर्यंत तुमचं वजन कमी होत नाही तोपर्यंत म्हणतोय मी। एकदा तुमचं वजन तुमच्या लेवलपर्यंत आलं त्याच्यानंतर तुम्ही पावडर बंद करू शकता, त्याच्याऐवजी हेल्दी ऑप्शन जेवणाचं तुम्ही निवडू शकता। वे प्रोटीन जरी न्यूट्रिशियस असलं तरी ती पावडरच एक प्रकारची, ते परमनंट आयुष्यभर आपण मरेपर्यंत खाऊ शकत नाही। नॉर्मल जेवण आपल्याला करावंच लागणार आहे, कारण नॉर्मल जेवणाला आपण रिप्लेस करूच शकत नाही। त्यामुळे काय करा, तुम्ही लिमिटेड टाईमपर्यंत वे प्रोटीन तुम्ही घेऊ शकता। जे लोक जिमला जातात त्यांना सगळ्यात जास्त गरज लागते, कारण त्यांचे मसल तुटत असतात आणि रिकव्हरी होण्यासाठी त्यांना जेवणातून प्रोटीन तेवढं भेटत नाही, म्हणून ते वे प्रोटीन घेत असतात। तुम्ही सुद्धा तसं करू शकता आणि तुमचा फॅट लॉस आणि मसल बिल्डिंग एकदम चांगली करू शकता।